नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सर्वात आधी तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्याच निमित्ताने आमच्या गावामध्ये काय सर्व भारतामध्ये कार्यक्रम चालू असतील आता, आणि आमच्या गावामध्ये पण आहे. तर तुम्हाला दाखवायचा आपण प्रयत्न करतो आणि बघत राहा कसा कार्यक्रम साजरा करतात ते, आणि बघत राहा. मुलांनी दोन मुलांच्या जोड्या करायच्या. तिकडून झालं एक वाटते तो असं ठेवितो. बोला शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरडी अभिमानाची रेडी, कोरडी मनगटे खेळती वगेनी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधनाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी जिंकला, दिल्लीचेही रक्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. राज्याभिषेक करूनही मदांध नसलेला, आपल्या शौर्याने शत्रूंचे दमन करणारा, तसेच मनुष्य असूनही देवांसारख्या कृती करणारा
असा राजा शिवछत्रपती. तर शिवजयंती ही तारखेनेच किंवा एक तारीख असं नाही आहे. शिवजयंती ही एक जागर आहे. जागर आहे शौर्याचा, जागर आहे धर्माचा, जागर आहे स्वाभिमानाचा आणि जागर आहे स्वराज्याचा. म्हणून शिवजयंती ही एका दिवसाची नाही आहे. शिवजयंती आपण ही प्रतिदिनी केली पाहिजे. कारण राजा शिवछत्रपती म्हणजे ही आपली एक जी आहे. आता तुम्ही शाळकरी मुलं आहे तर तुम्हाला पुढे भविष्यात तुमचं उज्ज्वल भविष्य जर घडवायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगता आलं पाहिजे. आता कोणाकोणाला शिवाजी महाराजांबद्दल थोडी बहुत माहिती आहे असे हात वर करा. सर्व मुलांना कोणाला माहिती आहे शिवाजी महाराज सांगा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस तुमच्या वयाचे होते त्यावेळेस त्यांनी त्यांचे सवंगडी जमा केले. आता करा हात खाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. सर्वांना नमस्कार. जातं सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. महाराष्ट्रावर मोगली सत्तेचं आक्रमण होतं, वेगवेगळ्या शाह्यांचं आक्रमण होतं आणि त्या काळात आपल्या हिंदू धर्माला जिवंत ठेवण्यासाठी वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा लेख तो, जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात ठेव. हे देवा पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघ नखे होऊ दे. वाघ नको वाघ नखे होऊ दे. मच्छीद नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. मच्छीद नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि माणूस म्हणून जर जन्माला आले, आणि माणूस म्हणून जर जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हसत हसत मरणारा शिवा काशी देऊ दे. शिवा काशी देऊ दे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रिया किरण कायदे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा वसार केंद्र भाल तालुका अंबरनाथ. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. असाच एक इतिहास मी आपणासमोर सादर करीत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामिनिष्ठ वीर शिवा काशीद. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारातून धर्मनिष्ठा, स्वाभिमान, जनकल्याणाची भावना आत्मसात केली. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी केली. या कार्यात त्यांना अनेक मावळ्यांनी सहकार्य केले. त्यापैकीच एक होता शिवा काशीद. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. राजे आपल्या मनाशीच काहीतरी बोलत होते. जगदंब जगदंब या सिद्धीला धडा शिकवलाच पाहिजे. तेवढ्याच शिवा आत आला. राजा
हो शिवा, तू आमच्यासारखाच दिसतो असे बाहेर खूप ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष बघायचंय. आता आलो जी, असं म्हणून शिवा आत गेला. शिवाने राजांचा वेश परिधान केला आणि राजांसारखाच विशीला पिळ देत राजांच्या सामने आला. कसा दिसतोय जी? आधी राजे बघतच राहिले. अरे शिवा, आरशात प्रत्यक्ष आमचंच रूप बघितल्याचा वास होतोय. म्हणजे राजा सिद्धी मला ओळखायचा नाही? राजे स्तब्ध झाले. अरे शिवा, तुला कसं कळालं की आम्ही तुला सिद्धीच्या भेटीस पाठवणार आहोत ते? आव राजा, तुमच्या संगत इतकं दिस राहिली ते उगा भय. राजा, द्या की विडा, भेटतो की त्या सिद्धीला जाऊन. राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली, कारण राजांना माहित होतं या उपर शिवाची भेट पुन्हा नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला की आम्ही तह करण्यास तयार आहोत. तेव्हा सिद्धी म्हणाला, हा हा हा, अब आया ना दक्कन का चूहा मुट्ठी में, हा हा हा. शिवाजी शरण येणार याच बातमीने सैन्य व दुसऱ्या पालखीत बसला होता राजांचंच रूप घेतलेला शिवा काशीद. राजांची पालखी आडवाट्याने विशाळगडाकडे चालली होती व शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीस. सिद्धी वाटच पाहत होता. पालखी आली. पालखीतून शिवा उतरला. गळा भेट झाली. सिद्धी शांत झाला. चलिये राजे, चलिये. तेव्हाच शिवावर दोन संशयित डोळे रोखले गेले होते आणि शिवाचा शामियानात पाऊल पडताच ते पुटपुटले. नाही, ये शिवाजी नहीं हो सकता. आणि तवकला सिद्धी. म्यानातून समशेरी निघाल्या. सप वार झाले आणि विचारता झाला सिद्धी, सच बता, तू आहे शिवाजी? आणि शिवा म्हणाला, अरे हो, मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या दोन संशयित डोळ्यांकडे. तो होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धीने विचारले, तू कैसे कह सकता है कि ये शिवाजी नहीं हो सकता? हाँ हुजूर, मैंने देखा है शिवाजी को. अब्बाजान के कत्ल के वक्त कृष्णाजी भास्कर का वार शिवा के सर पे हुआ था. अगर ये सच में शिवाजी है तो ढूंढो इसके सर पे. शिवाच्या मस्तकावरील जिरेटोप खसकन काढण्यात आला. वाराची ती खून कुठेही नव्हती. शिवा सापडला. समशेर फिरली. शेकांड्या उडवत शिवाच्या गर्दनेवर आली आणि सिद्धी बोलता झाला, मरने से पहले एक बात पूछता हूँ, सच बता, तू है शिवाजी? आणि शिवा कडकडला, अरे हो, मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणूनच मरतोय. हे वाक्य काही कमी आहे का? आणि कोसळला. त्याचे डोळे लवले, होठ हलले. श्वासानं माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, अरे जा, जाऊन सांग माझ्या राजाला, शिवा गेला, मातीत मेला. नुसता मातीत नाही मेला राजा, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. धन्यवाद. यासाठी शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी शिवाजी महाराज म्हणून मानेन ही जी भावना आहे, त्या भावनेला खरंच आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने सलाम करूया. पुढचं राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. हर 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 महादेव. अंगावर रोमांच आणणारा हा परफॉर्मन्स त्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय पुढच्या 1000 जन्म झाले तरी नाचुऱ्यांचा सुटणार नाही. हा जन्म काय पुढच्या 1000 जन्म झाले तरी नाचुऱ्यांचा सुटणार नाही. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला.
जोरदार टाळ्या. पानामध्ये नाव आपले कोरून गेला. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव हिमानी आहे. शिवरायांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असे संदेश देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे श्रीमान योगी असे उल्लेख केले आहे. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयाला आले, पण सर्वांना आदर्श राजा म्हणून आठवतात ते केवळ शिवराय. याचे कारण त्यांचे प्रजेवरील प्रेम, स्वराज्य निष्ठा, त्यांचे पराक्रम आणि त्यांचे निष्कळंक चारित्र्य. आज 350 वर्ष होऊन गेले तरीही शिवाजी ही 3 अक्षरे त्रैलोक्याला पुरून उरतात. ही बाब साधी नाही. आज शिवाजींचे चारित्र्य हाती घेऊन बघा. हाय आपल्या भोवती लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटते. इतका दिव्य प्रकाश या व्यक्तिमत्वात आहे. नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, जीवाला जीव देणारे अनेक मावळे तयार केले. त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात. त्यांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला. अशा या योग पुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. लाडका झाला छत्रपती, जिजाऊचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती, जिजाऊचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती, जिजाऊचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती. सन 1674 ला 6 जूनच्या पहाटेला आई भवानीला स्मरुनी मंत्रोच्चाराचा नाद
अरे इथे झाले तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. टाटा, बाय बाय.